दोन्ही ठाकरे हिंदीच्या विरोधात 5 जुलैला मोर्चा काढतायत आणि दोघं एकत्र येत आहेत। याविषयी आपण बोलणार आहोत पुण्यात शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांच्याशी। काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर दोन्ही ठाकरे एकत्र येणार यावर चर्चा सुरू होत्या, मात्र मोर्चाच्या माध्यमातून आता ते एकत्र येताना दिसत आहेत। मला वाटतं की हा फक्त आम्हा शिवसैनिक किंवा मनसैनिकांसाठी महत्त्वाचा दिवस नाही आहे, तर तो उभ्या महाराष्ट्रातील सर्व मराठी माणसांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आणि मला वाटतं की या विषयाकडे फक्त महाराष्ट्राचं नाही, तर मला वाटतं की जगाचं लक्ष लागलेलं आहे। कारण जगभर जे मराठी माणसं आहेत त्या प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की शिवसेना आणि मनसे एकत्र झाली पाहिजे। आणि हे एकत्र होत असताना मला वाटतं की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला खूप आनंद होईल, कारण मी सुरुवातीचा काळ माझा शिवसेनेमध्येच गेलेला आहे। शिवसेना शाखा प्रमुखापासून तो उपविभाग प्रमुखापर्यंत मी या भागामध्ये काम केलेले आहे। आणि त्यावेळेस काम करत असताना उद्धवसाहेब आणि राजसाहेब शिवसेनेमध्ये दोघांसोबत काम केलं। त्याच्यानंतर 2006 साली मनसे तयार झाली। मी शिवसेनेमध्ये होतो तरी माझा पहिल्यापासूनचा ओढा राजसाहेबांकडेच होता। आणि अगदी पहिल्या दिवशी ज्या दिवशी राजसाहेबांनी राजीनामा दिला त्या दिवशी मी राजीनामा देऊन मी मनसेमध्ये गेलो होतो। आणि आता पुन्हा एकदा जर मनसे आणि शिवसेना एकत्र आले तर मला वाटते की माझ्या इतका नशीबवान आणि माझ्या इतका आनंद पण कोणाला होणार नाही। दुसरीकडे दोघं एकत्र येत असताना भाजपकडून मात्र वेगवेगळे आता टीका व्हायला सुरुवात झाली किंवा वेगवेगळे प्रश्न उभा केले जातात। ते साहजिक आहे, ते होणार। सगळ्यात अगोदर पोटात गोळा कोणाच्या आला असेल तर आशिष शेलारांच्या आलेला आहे। त्यामुळे मला वाटतं की आशिष शेलार काय म्हणतात याच्याकडे लक्ष न देता जर मराठीच्या विषयासाठी मराठी माणसासाठी जर ठाकरे ब्रँड एकत्र येत असेल तर भीतीने पोटात गोळा येणारच ना। आशिष शेलार म्हणतात त्यांच्यात गैरसमज झाला हिंदी बाबतीत, किंवा या दोघांनी एकत्र येण्याच्या काहीतरी वेगळी ही चर्चा की मराठी आम्हालाही भाजपलाही मराठीचं प्रेम आहे किंवा मराठीची आस्था आहे। मग प्रेम होतं तर त्यांनी आता जो काही प्रश्न उपस्थित केला होता मगाशी मी पण ऐकला तो की उद्धवसाहेब मुख्यमंत्री असतानाच हे सगळं झालं होतं तर मग त्यावेळेस त्यांनी ते अस्तित्वात आणलं नाही। तुम्हाला काय आता तुम्हाला कोणाचा आदेश आला का तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं की बाबा लगेच ते एवढे महाराष्ट्राच्या पुढं अनेक प्रश्न पडलेले आहेत। महाराष्ट्राच्या पुढं अनेक प्रश्न पडलेले असताना ही हिंदी सक्तीचा विषय कशा करता पाहिजे म्हणजे मला वाटतं की ह्याच्या आडून कुठला तरी दुसरा अजेंडा लावण्याचं काम चालू आहे। आणि एका बाजूला या सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या आणि दुसऱ्या बाजूला दुसरं काहीतरी साध्य करायचं, हाच एकंदर सगळा घोळ याच्यामधून चाललेला दिसतोय। खरं तर मुख्यमंत्र्यांची आणि राज ठाकरेंची काही दिवसापूर्वी भेट झाली, त्यानंतर हे दोघं एकत्र येणार का प्रश्न होता, कारण भाजप कुठंतरी थांबवत होतं मनसेला असं वाटत होतं। नक्की पहिल्यापासून इथं कोणतरी मध्ये काहीतरी करते, म्हणजे नक्की झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे थोड्या दिवसात कळेल। मुख्यमंत्री करत होते सगळं की नको, तेच म्हटलं झारीतले शुक्राचार्य कोण आहे ते थोड्या दिवसात आता हे 5 तारखेनंतर येतील बाहेर। मला वाटतं की ह्या सगळ्यात जर चांगला दिवस आला तर मला वाटतं की नुकतं थोड्या दिवसामध्ये गणपतीचं आगमन होणार आहे। त्यावेळेस जर श्री गणेशा तिथून झाला तर खूप बरं होईल। मोर्चाच्या निमित्ताने तुम्ही म्हणताय की आता जी दोघं ते एकत्र मोर्चा निमित्ताने येतात, श्री गणेश गणपतीच्या निमित्ताने झालं तर ठीक, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये, काय वाटतं याच्यावर? आता मला वाटतं की हे परवादीच्या 5 तारखेवर ठरायला निवडणुका घ्यायच्या का नाही ते, पण 5 तारखे जर जोरात झाली तर कदाचित निवडणुका ह्या 2026-27च्या पुढे जातील। मला असा पूर्णपणे अंदाज आहे की जर कदाचित कोरोना थांबला आहे, कोरोना थांबला त्यामुळं मग आता कोरोना जर थांबला तर आता मग हे एक कारण आहे कुठंतरी, कारण ज्या 22 जुलैला जी प्रभाग रचना होणार होती ती आता परत 1 महिना पुढे गेली आहे। त्यामुळे 1 महिना पुढे गेले ऑक्टोबरच्या नंतर 1 ऑक्टोबरला जर हे स्वीकारणार असतील मग त्याच्यानंतर राहिले किती 2 महिने फक्त, नोव्हेंबर डिसेंबर। आणि मग हे मला वाटते की निवडणुका घ्यायच्याच असतील तर त्या कदाचित फेब्रुवारी किंवा मार्च 2026ला घेऊ शकतील। आणि ह्या आता उद्याच्या तारखेवरती ठरेल, 5 तारखेवरती दोघं एकत्र आले तर निवडणुकीच्या तारखा पुढे जातील। 100% निवडणुकीच्या तारखा या पुढंच जाणार आहेत। आणि ह्याच्यात सगळ्यात मोठा फटका कोणाला बसणार असेल तो भाजपला बसेल। ते घाबरत आहेत? हां, 100%। घाबरत नसते तर मग एवढे दिवस ही लोक काय इकडे तिकडे जातात आहे? मग जर घाबरत नाही तर मग त्यांचा गैरसमज झाला असं आशिष शेलारांना का वाटायला लागलं? उलट मला वाटतं की भाजपचा गैरसमज झालेला आहे की मराठी माणूस त्यांच्या मागे आहे। मग मराठी माणूस कोणाच्या मागे आहे ते 5 तारखेला कळेल। खरं तर हे सगळं होत असताना आता निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक कार्यकर्ते आहेत की त्यांना वाटतं की आता ही एकत्र आलं पाहिजे।
100% वाटतं. माझीच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आणि सगळ्याच पक्षातल्या, म्हणजे सगळ्या पक्षामध्ये जेवढा मराठी माणूस आहे तर प्रत्येक मराठी माणसाला वाटतं की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आले पाहिजे. खरं तर यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका महाविकास आघाडी होण्यासाठी संजय राऊतांनी केली होती आणि आत्ताही जे काही समोर आणलं ते त्यांनीच आणलेलं आहे. मग सगळ्यात महत्त्वाची भूमिका प्रत्येक वेळेस कोण करत असतं? संजय राऊत साहेबच करत असतात. आणि पुन्हा एकदा संजय राऊत साहेब असतील किंवा मनसेकडनं नांदगावकर साहेब असतील यांच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या गोष्टी होत असतील. खरं तर पवारसाहेब सकाळी बोलताना म्हटले की स्वागत आहे, ते दोघं जर एकत्र आले तर स्वागतच आहे. मात्र आता 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 2 पवार एकत्र येणार काही पण मग ते तसं होऊ शकतं ना. मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी बघा, ह्याला सगळ्यांना कारणीभूत कोण आहे? सुरुवातीपासून ज्या अशा खोट्या खोट्या गोष्टी करत असतात नाही, ह्या गोष्टी जास्त दिवस टिकत नसतात. आणि ह्या सगळ्या विषयाला महाराष्ट्रातील राजकारण ह्या तळाला जायला किंवा या थराला जायला कारणीभूत कोण असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. आणि आता परत एकदा जर हे सगळी घराणी, मग ठाकरे बंधू असतील किंवा पवार घराणं असेल, हे जे एकत्र होणार असेल तर मग ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी भीती कोणाला वाटणार? ती भाजपला वाटणार आहे. कारण एखादा जखमी झालेला वाघ जेव्हा बरा होतो ना आणि तो जंगलामध्ये परत एकदा शिकार करण्यासाठी जातो, तो डबल ताकदीने जातो. आणि आता ह्यांना ठाकरेंना जखमी केलं आहे, पवारांना जखमी केलेलं आहे. आता हे पुन्हा एकदा मलमपट्टी करून परत जंगलात गेले की मग ते चांगल्याचे वचपे काढतील. येणाऱ्या काळात हे सगळं निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्था, हे सगळ्याच्या दृष्टीने एकत्र येणं महत्त्वाचं आहे. 100% कारण माननीय राजसाहेब हे देशातील पहिलं असं नेतृत्व आहे की ज्यांनी ब्ल्यूप्रिंट दाखवली होती, महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट. आणि उद्धवसाहेब हे असं नेतृत्व आहे की ज्या काळी ज्या वेळेस खऱ्या अर्थानं नेतृत्वाचा कस लागतो तो म्हणजे कोरोना काळ. आणि त्या नेतृत्वाचा कस लागतो तो कोरोना काळात लागला. आणि ते जे म्हणतात ना लोक घरी बसून हे केलं वगैरे, ते पण सोपं नव्हतं ना. ते घरातनं कुणीच बाहेर निघत नव्हते, पण हे घरी थांबून किंवा कुठले निर्णय घेऊन त्यांनी राज्य तर चालवलं ना. आता तुम्ही चौकशा आहे ते त्यांच्या मागे लावताय, पण त्यावेळेस कुठे गेली होती सगळी भाजप? त्यावेळेस भाजपाचा कुणी येत नव्हता बाहेर. आता मात्र सगळे बाहेर यायला लागलेत, बोलायला लागलेत. त्यामुळे मला वाटतं की ह्या 2 ताकदी जर एकत्र आल्या तर 100% महाराष्ट्र याच्यामधून अतिशय सुजलाम सुफलाम होईल. तुम्ही मनसेतून नाराज होऊन बाहेर पडले होते, आता हे दोघं एकत्र आलेत, कशा प्रकारे बघताय? कारण या दोघांचं एकत्रित येणं. नाही, मी मनसे नेतृत्वावरती किंवा पक्षावरती नाराज नव्हतो. मी पुण्यामधली जे कोर कमिटी आहे, या कोर कमिटीच्या ज्या सगळे प्रॉब्लेम होते, ह्या लोकांपासून जो उपद्रव चालू होता शहरामध्ये, मी त्या कोर कमिटीच्या त्रासाला वैतागलो होतो. आणि मी ते वारंवार साहेबांसमोर सांगितलं होतं. पण शेवटी मला असं वाटलं की जर आपल्याला न्यायच मिळत नसेल तर मग त्या घरामध्ये जास्त दिवस राहून उपयोग नसतो. आणि त्याला महत्त्वाचं एक कारण ठरलं की लोकसभेची निवडणूक जी लढणं गरजेची होती, पक्ष संघटनेसाठी पक्ष संघटना वाढीस लागली असती. आता कमीत कमी मी वंचितमधनं लढलो, पण मला 35,000 मतं पडली. मला माझी ताकद तर कळली ना की पुणे शहरामध्ये 4 नगरसेवकांचं मतदान माझ्या मागे, शहरामध्ये, माझ्या भागात नाही. मी इकडं दक्षिण पुण्यात राहतो, माझा वार्ड पण नव्हता, मी शिरूर लोकसभेत आहे, तरी पण मी पुणे शहरामध्ये जाऊन लढलो. माझ्या विचारांची 35,000 लोक पुणे शहरामध्ये आहेत. आणि 35,000 आकडा हा माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला दुसऱ्या मतदारसंघात जाऊन लढणं आणि तिथं मतदान घेणं हे कमी नाही आहे. कारण राऊतसाहेबसुद्धा स्वतः बोलले होते की त्यांनी पुण्यात लोकसभा लढवली आणि 35,000 मतं आहेत त्यांना, त्यामुळे त्यांना विचारात घ्यावं लागेल. आता दोघं एकत्र झाले तर तुम्ही परत राजसाहेबांना जाऊन भेटणार? नाही, का नाही भेटणार? भेटेन, 100% भेटेन. दर्शन घेईल त्यांचं परत एकदा. नक्कीच आपण पाहतोय की राज्याच्या राजकारणासाठी ठाकरे कुटुंब एकत्र यायला हवं अशी इच्छा आहे. त्यामुळं आता 5 जुलैला हिंदीच्या सक्तीविरोधात एकत्र येत आहेत. पुढं होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्र यावं अशी भावना जी आहे ती या ठिकाणी शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली. कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.